Hello friends, welcome to Dr. Narendra channel specially for students. First I want to give a disclaimer. This lecture is intended to cover students for exam preparation. All students can get benefit from it. Our intention is to share knowledge to students and it's absolutely free. If you like this video, give thumbs up and you can subscribe to it. Press bell icon so that you can get notification of next post or video. As a teacher, I'll try to give my best to my students and friends. So let's learn from home. A very important topic today we are going to discuss, that is budget or budget control. फायनल इयरच्या स्टुडंटसाठी अंदाजपत्रक आणि अंदाजपत्रकीय विवरण हा महत्त्वाचा विषय घेऊन आलोय. मी डॉक्टर नरेंद्र नागपुरे, असिस्टंट प्रोफेसर आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे अमरावती. आज आपण मिनिंग ऑफ बजेट और टाइप्स ऑफ बजेट यावर हायलाइट करणार आहोत आणि जाणून घेऊ आपण काय असतं यात मी काही प्रॉब्लेम्स पण घेणार आहे. यामध्ये आधी आपण जाणून घेऊया की वाय बजेटिंग, अंदाजपत्रक, त्याचं महत्त्व, इम्पॉर्टन्स काय आहे. तर बजेट हे एक प्रकारे नियोजनाचं, अल्पकालीन नियोजनाचं आणि नियंत्रणाचं उत्तम कार्यक्षम पद्धती म्हणून स्वीकारलं जातं. आणि बजेट हे एक प्रकारे मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे व्यवस्थापन लेखाचं महत्त्वाचं साधन आहे. तर हे एक तंत्र म्हणून वापरलं जातं. सो बजेटिंग इज अन accepted as efficient method of short-term planning and control, and it's an important application of management accounting. आपण असं म्हणूया की बजेट म्हणजे भविष्यातील अपेक्षित खर्च किंवा उत्पन्न वगैरे अमुक इतका होईल असा एक अंदाज मांडण्याची पद्धत आणि म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यूची प्रेडिक्शन करणे. सो त्याला 3-4 डेफिनेशन म्हणा किंवा अजून फीचर्सच्या बाबतीत असं म्हणता येईल की बजेट इज अ क्वांटिटेटिव्ह एक्सप्रेशन. बजेट म्हणजे भविष्यात निश्चित करायचं सहसा 1 वर्षाचा एक व्यावसायिक प्लान असतो. बजेट हे प्लॅन फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे नियोजनबद्ध भविष्यातील कृतीबंध. त्यानंतर बजेट म्हणजे आर्थिक किंवा बिगर आर्थिक दृष्टीने केलेली कृतीची योजना, प्लॅन ऑफ ऍक्शन सुद्धा म्हणता येईल की आज आपण काय करतोय, किती खर्च झालेला आहे आणि आपल्याला भविष्यात किती करायचं आहे किंवा कुठल्या प्रकारे नियोजन करायचं, ते उत्पन्न असो, खर्च असो किंवा अजून कुठले कुठले फॅक्टर्स असो. आयसीएमआर ठरवल्यानुसार एखाद्या उद्दिष्टाच्या प्राप्तीच्या उद्देशाने जर निश्चित कालावधीमध्ये एक प्रकारे आपण आर्थिक किंवा परिमाणात्मक विधान जर तयार केलं तर त्याला आपण बजेट म्हणू शकतो. सो इट्स अ फायनान्शियल क्वांटिटेटिव्ह स्टेटमेंट प्रिपेअर्ड प्रायर टू डिफाइन्ड पीरियड ऑफ पॉलिसी टू बी परस्यूड ड्युरिंग द पीरियड. तर इथे आपण थोडं थेरॉटिकल पोर्शन जाणून घेऊया, जास्त वेळ यात घेणार नाही कारण आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. ओके, तर वैशिष्ट्यामध्ये आपण असं म्हणू की यांनी काय होतं, तर बजेटमुळे उद्दिष्ट ठरवले जातात, डिटरमाइनिंग ऑब्जेक्टिव्स टू बी अचीव्ड अँड ओव्हर द बजेट पिरियड अँड द पॉलिसी दॅट माइट बी अडॉप्टेड फॉर द अचीवमेंट ऑफ दिस एंड्स. म्हणजे हे करण्यासाठी अजून काय ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतील, म्हणजे क्रिया निश्चिती, डिटरमाइनिंग द व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज दॅट शुड बी अंडरटेकन फॉर अचीवमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्स. मग योजना तयार करणे, सर्वात आधी उद्दिष्ट, मग क्रिया आणि नंतर योजना तयार करणे, ड्रॉ प्लॅन. फॉर दॅट फिजिकल म्हणा, मॉनिटरी टर्म्स मध्ये म्हणा, एक फुल बजेट पिरियड कसा राहील आणि कसे त्याचे पार्ट्स राहील, त्याच्या ऍक्टिव्हिटीज काय राहील यावर विचार करणे. बजेटमुळे काय होतं की कामगिरीचं मूल्यांकन केलं जाऊ शकतं. कुठल्या व्यक्तीने, पर्सननी, सेक्शननी, डिपार्टमेंटनी काय काम केलं आणि किती करायला हवं, आणि मग त्यात जर ते काम पूर्ण झालं नसेल तर मग त्याच्यात काय डिस्क्रिपन्सी काय राहिली, काय त्रुटी आहे, ते शोधण्यासाठी कंट्रोल ऍक्शन सुद्धा घेतली जाते. बजेटमुळे एक नियंत्रण कृती होते. कसं, तर ही प्लॅन्स आर नॉट अचीव्ह तर करेक्टिव्ह ऍक्शन घ्या, आणि करेक्ट ऍक्शन जर नॉट पॉसिबल असेल तर मग काय, प्लॅनला रिवाइज करा, दॅट लाईक प्लॅन बी, आणि ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करा. एनी हाऊ हे बजेटमुळे पॉसिबल होतं. तर मित्रांनो, आपण बजेटचे काही प्रकार जाणून घेऊया. कधी कधी फिक्स, फ्लेक्सिबल आणि झिरो बजेट असंही म्हणतात, ज्याला स्थिर संकल्प, चल संकल्प आणि शून्य अर्थसंकल्प. तर क्लासिफिकेशन बजेटचं असं केलं जातं की टाइमच्या बेसिसवर लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म बजेट म्हणून आपण. फंक्शनच्या बेसिसवर जर विचार केला तर सेल्स, प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, R&D बजेट, कॅश बजेट, मास्टर बजेट असं म्हणूया. किंवा फ्लेक्झिबिलिटीच्या बेसिसवर जर विचार केला तर फिक्स किंवा फ्लेक्झिबल असं बजेटचा प्रकार असतो. नाही तर तुम्ही म्हणाल इतके सगळे बजेटचे नावं दिले आहेत, हे कसं समजायचं. ओके, तर त्याला आपण सोप्या शब्दात समजू की आपल्याला एक सर्वात आधी बजेटच्या प्रकारामध्ये मेन बजेट असतो तो सेल्स बजेट. आणि सेल्स बजेट म्हणजे इतका सेल पुढल्या वर्षी करायचा आहे, या वर्षी इतका सेल झाला 10,000, पुढल्या वर्षी 15,000. मग त्यासाठी प्रोडक्शन किती करावं लागेल, तर प्रोडक्शन बजेट करावं लागेल. मग प्रोडक्शन म्हटलं की लेबर आले तर लेबरचं बजेट किती, मग एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेड बजेट आलं, मग त्यासाठी पैसा लागणार तर कॅश बजेट आलं, आणि ओव्हरऑल पूर्ण बिझनेससाठी कॅपिटल आलं जी रिक्वायरमेंट राहील
तर कॅपिटल बजेट सुद्धा असं असतं. आपण 2-3 बजेट आधी समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल फिक्स बजेट जे तुमच्या अभ्यासासाठी आहे. फिक्स बजेट अशा प्रकारे डिझाईन केलं जातं की ते चेंज होत आहे. इट इज अनचेंज्ड इरेस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॉल्यूम ऑफ आउटपुट और टर्नओव्हर. कितीही वाढला कमी झाला तरी ते राहील. फॉर एक्झाम्पल फॅक्टरी रेंट, फॅक्टरीमध्ये उत्पादन हो न हो भाडं द्यावं लागेल तितका किराया राहतोच. म्हणजेच हे बजेट काय राहतं, फिक्स्ड राहतं गिव्हन पिरियड मध्ये. इट डज नॉट चेंज विथ द चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन ऑर लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. कितीही उत्पादन वाढ झाली, प्रोडक्शन मध्ये चेंज झाला, लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी बदलली तरी फिक्स्ड बजेटमध्ये तो अमाउंट क्वांटम सेम फिक्स्ड राहील. That means when a budget is prepared by assuming fixed percentage of capacity, it is called fixed asset. जेव्हा फिक्स पर्सेंटेज वर आपण ठरवलं असतं फिक्स्ड बजेट मध्ये प्रोडक्शन चेंजेस होत असेल तरी पण चेंज होत नाही. नेक्स्ट आपण फ्लेक्झिबल बजेट जाणून घेऊ. थोडं सगळ्यांचा अर्थ समजून घेतो. जसं की फ्लेक्झिबल म्हणजे चल किंवा अस्थिर अर्थसंकल्प, त्याला व्हेरिएबल बजेट सुद्धा म्हणतात. इट चेंजेस अलॉंग विथ द चेंजेस इन द प्रोडक्शन और आउटपुट. म्हणजे टर्नओव्हर आउटपुट बदलला तर खर्च बदलेल, त्याचा डिझाईन बदलेल. इट चेंजेस अकॉर्डिंग टू द लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. जशी बदलते असं बजेट बदलतं. हे बजेट डिफरंट लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी कॅपॅसिटी युटिलायझेशन साठी असतं आणि इट कॅन बी कॉल्ड ॲज अ सिरीज ऑफ फिक्स बजेट्स प्रिपेअर्ड फॉर डिफरंट लेवल्स ऑफ ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बजेट कॅन बी प्रिपेअर्ड फॉर कॅपॅसिटी युटिलायझेशन लेवल्स. फॉर एक्झाम्पल 50, 60, 70, 80, 90, 100%. म्हणजे उत्पादन क्षमता जशी जशी वाढलेली आहे त्या प्रकारे बजेटमध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणजेच त्याला फ्लेक्झिबल बजेट म्हणूया. ओके. त्यानंतर आपण एक कॅश बजेट असतं, रोख अंदाजपत्रक. हे म्हणजे काय, तर कॅश बजेट म्हणजे एक डिटेल एस्टिमेट असतं कॅश इनफ्लो फ्रॉम ऑल सोर्सेस अँड कॅश डिस्बर्समेंट फॉर ऑल पर्पजेस अँड द कॅश बॅलन्स ड्युरिंग द बजेट पिरियड. कॅश बजेट म्हणजेच काय, इट इज अ प्रोसेस ऑफ फोरकास्टिंग expected receipt, that means inflow, and expected payment, that is outflow of cash to meet future obligation. जे काही देयता असतात त्यासाठी कॅश इनफ्लो आउटफ्लो पाहावा लागतो. The cash budget is a summary statement of firms cash inflows and outflows over a projected time period. सिंपल आहे. कॅशचा येणं जाणं, येणारे किती रोख आणि जाणारे किती रोख यावर आपल्याला फोकस करायचं. नॉर्मली स्टुडंट्स साठी म्हणजे ग्रॅज्युएशन लेवल स्टुडंट साठी प्रॉब्लेम्स आर बीइंग आस्क्ड ऑन फ्लेक्झिबल बजेट अँड कॅश बजेट. दोन हे बजेटचे प्रॉब्लेम्स असतात. तर विद्यार्थ्यांना खूप कठीण नाही आहे. सो लेट्स ट्राय अँड अंडरस्टँड सॉल्विंग सच प्रॉब्लेम्स. ओके. एक पहिलं उदाहरण घेऊ. सपोज हे प्रॉब्लेम आहे आणि उदाहरण सोडून पाहू की इथे म्हटलंय 10,000 प्रोडक्शन कॅपॅसिटीसाठी एक्सपेन्सेसचं एक बजेट बनवा. असा खर्च दिलाय. मटेरियल, लेबर, फॅक्टरी ओव्हरहेड, व्हेरिएबल, फिक्स्ड, व्हेरिएबल एक्सपेन्सेस, डायरेक्ट. त्यामध्ये आता सेलिंग एक्सपेन्सेस आणि डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस मध्ये बघा 10% फिक्स म्हटलं, इथे 20% फिक्स. म्हणजे इथे काय 90% व्हेरिएबल आणि इथे 20% फिक्स आहे म्हणजे 80% व्हेरिएबल. हे सेमी व्हेरिएबलचा प्रकार आहे. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस हा फिक्स दिसतोय आणि फिक्स फॅक्टरी ओव्हरहेड सुद्धा दिसतोय. ओके. टोटल ही पर युनिट व्हॅल्यू दिलेली आहे आणि 180 रुपीज लागतात. त्यांनी म्हटलंय की बजेट तयार करा प्रोडक्शन ऑफ 8,000 अँड 6,000 युनिट साठी. तर प्रॉब्लेम मध्ये महत्वाचा एक पार्ट आहे की दिस इज अ टाइप ऑफ एक्सपेंडिचर आणि हा त्याचा होणारा खर्च पर युनिट आणि दिलेला उत्पादन क्षमता की 6, 8, 10,000 साठी सर्व खर्च प्रति एकक दिलेला आहे. 10,000 करता किती, 8 करता किती आणि 6,000 करता किती. तर चला बघूया. या उत्तरामध्ये आपल्याला असं दिसतं की व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट, सेमी व्हेरिएबल कॉस्ट दिलेली आहे आणि फिक्स कॉस्ट. व्हेरिएबल विच चेंजेस, सेमी व्हेरिएबल विच चेंजेस टू सर्टन एक्सटेंट आणि फिक्स्ड विच डझंट चेंज. ओके. क्लिअर. तर मग आपण व्हॅल्यू कशा काढायच्या. आता 6,000 प्रोडक्शन युनिट्स, 8,000 प्रोडक्शन युनिट्स आणि 10,000 प्रोडक्शन युनिट. मटेरियल 75 पर युनिट दिलेलं आहे. 6,000 युनिट साठी किती होईल, 4,50,000. त्याच प्रकारे 75 इंटू 8 60 लाख, 6 लाख. 75 पर युनिट इंटू 10,000 750,000 साठी इतकं. तशाच प्रकारे लेबर 35 पर युनिट इंटू 6,000 इतके, 35 इंटू 8,000 इतके, 35 इंटू 10,000 इतके. म्हणजे हा खर्च पर युनिट आणि हा टोटल अमाऊंट अकॉर्डिंग टू द प्रोडक्शन. लक्षात आलं. आपण फ्लेक्झिबल बजेट बघतोय. ठीक आहे. तर मग आपण प्रॉब्लेमलाच इथे साईडला घेऊन येऊया की प्रॉब्लेम मध्ये काय महत्वाचा भाग म्हटलाय. हे बघा, मटेरियल 75, लेबर 35. ठीक आहे. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस
8 पर युनिट, हे बघा इथे दिलेलं आहे व्हेरिएबल एक्सपेन्सेस डायरेक्ट 8 पर युनिट. त्यानंतर व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड, आता इथे 20 पर युनिट व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड दिलेलं आहे. तर याला सगळ्यांना आपण पर युनिटला त्याच्या प्रोडक्शन कॅपॅसिटी किंवा युनिट सोबत मल्टिप्लाय करू आणि टोटल अमाऊंट घेऊ. हे झालं टोटल ऑफ ए. दुसरं सेमी व्हेरिएबल मध्ये काय झालं की 10% फिक्स आहे, बरोबर आहे. बघा सेलिंग एक्सपेन्सेस आणि दुसरं डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहे 20% फिक्स्ड. दॅट मीन्स 15च्या 10% 1.5, 90% व्हेरिएबल म्हणजे 13.5 हे चेंज होईल. पण फिक्स्ड जे आहे 15,000 हे चेंज होणार नाही. ओके, सो 80% व्हेरिएबल 5.6 सुद्धा चेंज होणारे एक्सपेन्सेस आहे. सेमी व्हेरिएबल मध्ये दोन्ही एक्सपेन्सेस घ्यायचे आणि जे 20% आहे 7 into 6,000 किती झाले 14,000. मग सॉरी 7 हे आपण असं म्हणूया 14,000 अमाऊंट इज फिक्स्ड लाईक 1.4 into 10,000 म्हणजे 10,000 युनिट साठी प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हा खर्च दिलेला होता. दॅट मीन्स 14,000 इज फिक्स्ड अँड 15,000 इज फिक्स्ड फॉर ऑल द प्रोडक्शन लेवल. ठीक आहे, आणि जे चेंज होणारे एक्सपेन्सेस ते घेतले, टोटल घेतली, त्यानंतर फिक्स कॉस्ट आपल्याला दिलेली. अशा प्रकारे पूर्ण तिन्ही कॉलमची टोटल करा. ही जी टोटल ऑफ ए, बी आणि सी तिन्ही मिळून जे काही येईल हे तुमचं आन्सर करेक्ट पाहिजे. ओके, सो या प्रकारे प्रॉब्लेम झाला. त्यानंतर एक दुसरा प्रॉब्लेम, आता तुम्ही प्रयत्न करा 50%, 60%, 70% कॅपॅसिटी साठी तुमचं एक फ्लेक्झिबल बजेट तयार करा असं सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या आहेत 50% कॅपॅसिटीच्या. इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर, सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्स दिलेले आहेत. त्यामध्ये 40% फिक्स्ड आहे, 60% व्हेरिएबल आहे, 80% फिक्स्ड आहे, 20% व्हेरिएबल आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, फिक्स्ड ओव्हरहेड चेंज होणार नाही आणि हे सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड आहे, हे व्हेरिएबल ओव्हरहेड आहे. बघूया प्रॉब्लेम मध्ये काय आहे. टोटल ओव्हरहेड्सची कॉस्ट दिली आहे आणि डायरेक्ट लेबर आवर्स इस्टिमेटेड दिलेला आहे, म्हणजे आपल्याला पर लेबर आवर कॉस्ट फाइंड आउट करावी लागेल. ओके, सो प्रॉब्लेम मध्ये आपण चारही लेवलचं प्रोडक्शन घेऊ, 50, 60, 70, 80. ठीक आहे. व्हेरिएबल कॉस्ट तुम्हाला जसं दिलेलं होतं मागच्याच प्रॉब्लेम प्रमाणे आपण इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर घेऊ. 10,000, 25,000 दिलेली आहे, टोटल घेतली. त्यानंतर 12, 20 म्हणजे 10,000 जर 50,000 साठी तर मग 60 साठी किती 12,000. 50,000 साठी 10 म्हणजे 10,000 डिवाइड बाय 50 इंटू 70 किती होईल 14. अशाच प्रकारे इंटू 80 किती होईल डिवाइड बाय 50 करून 16. सो अशा प्रकारे हा व्हेरिएबल एक्सपेन्सेस की 50% युनिट साठी ही जर व्हॅल्यू दिलेली आहे तर त्याच्या प्रोपोर्शनेटली आपल्याला 60, 70, 80 साठी घ्यायची. ठीक आहे. सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड मध्ये 40% फिक्स म्हटलं म्हणजे 10,000 फिक्स आहे आणि 60% व्हेरिएबल आहे. म्हणजे 10,000 पैकी 40% म्हणजे 4,000 फिक्स्ड आणि जे व्हेरिएबल आहे 6,000 ते 50% साठी 6,000, 60% साठी 7,200, 70 साठी 8,400 आणि 80% साठी 9,600. सो इन दिस वे रिपेयर साठी सुद्धा तसंच 50,000 का 80% हो गया, 40,000 फिक्स्ड और फिर 20% व्हेरिएबल जे आहे ते आपण 50च्या प्रोपोर्शन मध्ये इतके, तर मग 60च्या प्रोपोर्शन मध्ये किती, 70च्या किती, 80च्या किती, अशा प्रकारे आपण टोटल बी करणार आहोत. फिक्स कॉस्ट आहे नाही डेप्रिसिएशन, इन्शुरन्स, सेल्स. तर या तिन्ही गोष्टी फिक्स आहेत म्हणजे या कॅपॅसिटीसाठी इतक्याच आणि दुसऱ्या इतर कॅपॅसिटीसाठी सुद्धा इतक्याच राहणार आहेत. टोटल ऑफ ए प्लस बी प्लस सी मिळून ही कॉस्ट होईल आणि डायरेक्ट लेबर्स पर आवर रेट किती होईल ते तुम्हाला लक्षात आलेलं आहे. यावरून प्रॉब्लेम मध्ये असं दिसतंय की आता तिसरा प्रॉब्लेम आपण सोडून घेणार आहोत. तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक प्रॅक्टिस साठी म्हणून देतोय. इथे प्रॉब्लेम दिलेला आहे आणि इथे सोल्युशन दिलेलं आहे. तुम्ही न पाहता सोडून बघा हे आपण करू शकतो का, हे तुमच्या प्रॅक्टिस साठी आहे. आपण पुढे जाऊयात. कॅश बजेट जो दुसरा पोर्शन आहे रोख अंदाजपत्रकाचा. ठीक आहे. तर कॅश बजेट म्हणजे काय तुम्हाला जर आठवत असेल एक रिव्हिजन साठी म्हणून मी स्टेटमेंट टाकलेलं आहे की इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट बजेट, ज्यामध्ये कॅश रिसिप्ट असते, कॅश पेमेंट असते सगळ्या सोर्सेस पासून ओव्हर स्पेसिफिक पिरियड. म्हणजे याच्यामध्ये काय असतो इनफ्लो अँड आउटफ्लो असतो, बरोबर आहे. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड एज फायनान्स बजेट. सो फायनान्स बजेट म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा अशा प्रकारच्या कॅश बजेटची मेथड वापरत असते. ओके. तर कॅश बजेटच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत
रिसिप्ट पेमेंट मेथड आहे, ऍडजस्टेड P&L अकाउंट मेथड आहे, कॅश फ्लो मेथड आहे, बॅलन्स शीट मेथड आहे. आता एवढं टेन्शन नाही करायचं, मेथड आहे म्हणून काय खूप काही कठीण आहे असं नाही आहे. ओके, प्रॉब्लेम जसा दिला तसं सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचं. मग याच्या स्टेप्स काय आहे, तर सर्वात आधी ओपनिंग बॅलन्स घ्या, त्याच्यामध्ये टोटल रिसिप्ट काय असेल ते ऍड करा, त्यात कॅश अवेलेबल किती आहे ते पहा, आणि नंतर किती पेमेंट झालं ते करा. म्हणजे दिस प्लस दिस आणि मायनस दिस तुम्हाला काय मिळेल, क्लोजिंग कॅश बॅलन्स. क्लोजिंग कॅश बॅलन्स नंतर आपल्याला आता एक कॅश बजेट तयार करायचं आहे. तर कॅश बजेट मध्ये ओपनिंग कॅश बॅलन्स च्या पुढे बघा काय काय आहे. एस्टिमेटेड कॅश रिसिप्ट आहे, कॅश सेल्स आहे, कॅश रिसिवेबल फ्रॉम कस्टमर्स आहे, बिझनेस रिसिप्ट आहे, इंटरेस्ट कमिशन डिव्हिडंड आणि सेल ऑफ असेट आहे, लोन बॉरोड आहे. बघा हे सगळे हेड टोटल कॅश अवेलेबल ड्युरिंग द मंथ, एस्टिमेटेड कॅश पेमेंट, कॅश परचेस, पेमेंट टू सप्लायर्स, बिझनेस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्स, म्हणजे अशा प्रकारे अनेक खर्च दिलेले आहेत. त्यानंतर टोटल कॅश पेमेंट आपल्याला इथे मिळेल आणि फायनली आपल्याला काय मिळेल, क्लोजिंग कॅश बॅलन्स. प्रत्यक्ष आपण प्रॉब्लेम मध्येच बघूया ना. तर अशा कॅश बॅलन्स एका कॅश बजेटची माहिती दिलेली आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2010. ओपनिंग कॅश बॅलन्स 25,000 आहे, कॅश सेल्स इतका आहे जानेवारीचा, फेब्रुवारीचा आणि मार्च. वेजेस पेएबल एवढा आहे, 75,000 दर महिन्याला खर्च होतो. इंटरेस्ट इतके मिळणार पण इन द मंथ ऑफ ऑगस्ट असं दिलेलं आहे. पण मला वाटतं इथे चूक असेल होऊ शकते, जे करेक्शन असेल प्रॉब्लेम मध्ये आपण उत्तर बघू. परचेस ऑफ फर्निचर केलं फेब्रुवारी मध्ये, कारण जी माहिती असते ना ती त्या महिन्यातल्याच खर्चाबद्दल माहिती दिलेली असते. सॅलरी पेड 25,000 एव्हरी मंथ. सामान्यपणे अशा प्रकारचे खर्च असतात आणि कॅश परचेसेस असते. एवढे हेड्स असल्यावर प्रॉब्लेम सोडवणं किती सोपं आहे बघा. पहिल्यांदा आपण ओपनिंग बॅलन्स 25,000 लिहून घेऊ, कॅश सेल्स लिहून घेऊ, इंटरेस्ट रिसिवेबल असं काही असेल जिथून कॅश येणार तर एस्टिमेटेड कॅश रिसिप्ट त्या लिहून घेऊ. मग ही टोटल आताच नाही करायची, कॅश अवेलेबलची टोटल नंतर करूया. आधी जागा सोडून द्यायची आणि कॅश परचेसेस, वेजेस पेएबल, परचेस ऑफ फर्निचर आणि सॅलरी. जसं मी म्हटलं तुम्हाला मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघा काय की परचेज इंटरेस्ट रिसिवेबल इन द मंथ ऑफ ऑगस्ट नाही, इथे पाहिजे मार्च. हे प्रॉब्लेम मध्ये करेक्शन आहे. मार्च मध्ये 7 लाख पाहिजे होते, तर सॉरी 1,500 पाहिजे होते ते, आणि ते इथे घेतलेले आहे. ओके, तर मार्च. त्यानंतर आपण टोटल करू 25,000 प्लस 2 लाख 5,000, 2,30,000 आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे. एवढे पेमेंट करायचे आहे, बरोबर आहे. 1,85,000 पेमेंट होणार आहे. दॅट मीन्स फायनली आपल्याकडे 25,000 या महिन्याच्या शेवटी उरेल. सो दिस इज क्लोजिंग बॅलन्स अँड टेक दिस 45,000 टू द ओपनिंग बॅलन्स ऑफ द नेक्स्ट मंथ. 45,000 त्यामध्ये ऍड करा. कॅश सेल्स 3,50,000 झाले. त्यानंतर एस्टिमेटेड कॅश पेमेंट्स जे आहे या हा जो खर्च आहे 90,000, 75,000, 68,000 आणि 25,000, टोटल 2,58,000 रुपये कॅश पेमेंट्स आहे. फायनली तुमच्याकडे 92,000 होतील. मग हे काय होईल, या महिन्याचं क्लोजिंग, नेक्स्ट मंथचं ओपनिंग कॅश बॅलन्स, कॅश सेल्स आणि इंटरेस्ट रिसिवेबल. परत या महिन्यात खर्च आहे, सॉरी रिसिवेबल्स आहे, रिसिप्ट्स आहे, ते ऍड करा. ही कॅश अवेलेबल होईल. हा खर्च परत यातून मायनस करू, बरोबर आहे. कॅश परचेस, वेजेस, परचेस ऑफ फर्निचर आणि सॅलरी याच्यापैकी जे असेल तेच. तुम्ही म्हणाला इथे परचेस ऑफ फर्निचर का नाही घेतलं, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये बघा इथे काय म्हणतं, फक्त फेब्रुवारी मध्ये फर्निचरचं पेमेंट होणार म्हणून फक्त फेब्रुवारी मध्ये आलं. इंटरेस्ट रिसिवेबल मार्च मध्ये होणार म्हणून फक्त मार्च मध्ये आलाय. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे हेड दिलेले आहे. फायनली हे इम्पॉर्टंट महत्वाचं आहे, व्हॅल्यूवर तुमचे हे उत्तर चेक करा. 649,500 हे आलं की सगळं प्रॉब्लेम बरोबर आहे असं समजलंय. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक सेकंड प्रॉब्लेम पण सोडून बघायचा आहे. हे प्रॉब्लेम अशा प्रकारे खर्च आणि उत्पन्न दिलेले आहे. ओपनिंग कॅश बॅलन्स आहे, त्यानंतर कॅश सेल्स आहे. तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा बघा आणि स्टेप बाय स्टेप हे प्रॉब्लेम तुम्ही पॉज देऊन सोडवू शकता की कॅश सेल्स किती झाले, सेल ऑफ ओल्ड असेट, डिव्हिडंड रिसिव्ड आणि कॅश अवेलेबल इतकी 40, 76, 81. मग हे प्रॉब्लेम अशा सिक्वेन्सने क्लोज करायचं. नेक्स्ट मंथ, त्यानंतर नेक्स्ट मंथ, अँड फायनली दिस विल बी युअर फायनल आन्सर 63,500. अशा प्रकारे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. अजून एक प्रॉब्लेम थोडस याच्यामध्ये डिफिकल्ट लेवलचं सेल्स, परचेस, वेजेस, ऑफिस एक्सपेन्सेस वगैरे आहे. तर हे तुम्ही एक प्रॉब्लेम सोडून बघा. याच्यामध्ये क्रेडिट अलाउड बाय सप्लायर्स 2 मंथ दिलेले आहे, क्रेडिट अलाउड बाय कस्टमर्स इज 1 मंथ दिलाय. तर कस्टमरचा संबंध आहे तो सेल्सशी आणि सप्लायरचा संबंध आहे तो परचेसशी. म्हणजेच
हा जो 2.5 लाखाचा असेल फेब्रुवारीचा, त्याचा सेलचा पैसा कधी येणार? कस्टमर साठी काय म्हटलंय? 1 मंथ, म्हणजेच फेब्रुवारीचा मार्च मध्ये, मार्चचा एप्रिल मध्ये, एप्रिलचा मे मध्ये. आणि सप्लायरला क्रेडिट किती दिलेलं आहे? 2 मंथ, म्हणजे परचेसचं पेमेंट कधी होणार? 85,000 होईल एप्रिल मध्ये, आणि मार्चचे 75,000 कधी होईल? मे मध्ये. एप्रिल 85 जून मध्ये, 78,200 ऑगस्ट जुलै मध्ये. लक्षात. अशा प्रकारे 2 महिन्याचं अंतर आणि हे 1 महिन्याचं अंतर ठेवून पेमेंट होईल. पण इथे काय म्हणते? ऑफिस एक्सपेन्स वेजेस सेम मंथ मध्ये पे होईल. ऑफिस एक्सपेन्सेस आणि हे दोन्ही खर्च त्याच महिन्यात पेमेंट होईल. डिव्हिडंड एप्रिल मध्ये मिळणार आहे, इंटरेस्ट मे मध्ये पेएबल आहे. हे लक्षात ठेवा, कोणत्या महिन्यात. आणि प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं? एप्रिल टू जून असं बजेट बनवा आणि सुरुवातीला ओपनिंग कॅश इन हँड 57,000 आहे. तर बघूया, 57,000 हा क्रेडिट सेल्स, 10,000 डिव्हिडंड मिळणार आहे, टोटल कॅश अवेलेबल झाली, हा खर्च झाला, क्रेडिट परचेस वेजेस ऑफिस एक्सपेन्स इंटरेस्ट पेएबल, आणि यातून आपण ए मधून 217 मधून 1,09,000 मायनस केले, तर एवढं की उरलं क्लोजिंग कॅश बॅलन्स एप्रिलचं. हे याचं ओपनिंग होईल 1,07,590, आणि परत असा प्रॉब्लेम आपण सोडू आणि दिस वे आपला प्रॉब्लेम क्लोज करू 3,47,89 अशा आन्सरावर. गॉट इट? तुम्ही हा व्हिडिओ परत पहा, इतका पेशंटली तुम्ही हा व्हिडिओ ऐकला असेलच, आणि कॉन्सन्ट्रेट करा. इझी आहे कॅश बजेट, फ्लेक्सिबल बजेट. सो थँक यू ऑल. Thanks for your patience, and my dear students and friends, in this lockdown period of corona crisis, stay home, stay safe. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. मला वाटतं हा विषय तुम्हाला समजला असेल व तुम्ही संपूर्ण एकाग्रतेने हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनस्वी आभार मानतोय. पुढील व्हिडिओ याच विषयाचा नवीन टॉपिकवर लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत रजा घेतो. मला या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि धन्यवाद फॉर युअर टाइम. थँक्यू सो मच.